नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करतोय अंबरनाथ ते जुन्नर, जो माळशेज घाट आहे. आणि आता मुरबाड, कल्याण मुरबाड ते माळशेज घाट या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. हे काम आपण दाखवूया. आता हा आपण रस्ता बघतोय, हा नालिंबी म्हणजे अंबरनाथ ते नालिंबी मार्गे रायता, या रायत्याला जाणारा रस्ता आहे. रस्ता चांगला आहे, पूर्णपणे सुंदर रस्ता आहे. सुंदर नागमोडी रस्ता आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी हा सीसी रोड झाला. त्याच्यामुळे पावसाळा आणि पावसाळ्यानंतर जो खराब रस्ता व्हायचा, त्यामुळे गाड्यांना पिकअप घेणं किंवा वळणं याची झंझट आता राहिलेली नाहीये. तर हा नागमोडी पूर्ण रस्ता आपण बघतोय कसा. आता 3 झाडी, हा 3 झाडी म्हटल्यानंतर अंबरनाथ पश्चिमेच्या भागाकडे 3 झाडी हा प्रसिद्ध लँडमार्क आहे. आपण 3 झाडी बघतोय. 3 झाडी वरती 3 झाडी आहे त्या बाजूला. इथे बरेच लोक रात्री चालायला येतात. आता 3 झाडीचा आता यानंतर कल्याण तालुक्याची हद्द सुरू होते. सुंदर असा वळणदार रस्ता. आपण हे गाव अंबरनाथ सोडल्यानंतर 3 झाडी नंतर हे गाव नालिंबी. सगळीकडे आता बंगले झालेत. पूर्वी काही अजून घर कौलारू आहेत. तिथे नालिंबी गाव, नालिंबी लोकांचा सर्व रोजगार म्हणजे अंबरनाथ जवळ असल्यामुळे दूध असेल, इतर काही शेती व्यवसायातले संबंधित कामं असतील, हे सगळे लोक नागरिक नालिंबी गावातून अंबरनाथला येतात. रस्ता चांगला असल्यामुळे अंबरनाथ ते या नाशिक असेल, जुन्नर असेल, टिटवाळा असेल, या भागात जाण्यासाठी हा चांगला उत्तम मार्ग आहे. रात्री सुद्धा पूर्वी असं म्हणत असे की रात्री 12 नंतर कोणी येत नसे, पण आता सरसकट 24 तास हा रस्ता चालू आहे. प्रामुख्याने आजचा हा व्हिडिओ आपण करण्याचा उद्देश असा की जो कल्याण जुन्नर माळशेज घाट मार्गे जाणारा रस्ता आहे, या रस्त्याचं काम किती झालंय, कितपत याचं काम अपूर्ण आहे, हे दाखवण्याचा याच्या मागचा उद्देश. कारण अचानक जर गेल्यानंतर अनेक ठिकाणी कामं चालू असतात. त्याच्यामुळे एखाद्या कामासाठी आम्ही नारायणगावला जातोय, तर म्हटलं आपण हा जाता जाता या मार्गाचा व्हिडिओ काढूया आणि लोकांना त्याच्या माध्यमातून माहिती मिळेल की रस्ता कसा आहे, रस्ताचं काम कसं झालंय, कोणत्या दर्जाचा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण भाग हिरवागार असतो आणि उंच सकल भागामुळे सीसी रोड झाल्यामुळे इथे रस्ता पूर्णपणे चांगला असतो. नाहीतर आधी कच्चा रस्ता होता, डांबरी रस्ता होता, आणि डांबरी रस्ता हा पावसाळ्यात खराब होतो कारण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. हे आता भिसोळ गाव आलंय, म्हणजे अंबरनाथ नालिंबी भिसोळ. साधारणतः अंबरनाथ ते रायता जो फाटा आहे, मुख्य रस्ता कल्याण मुरबाडला 6-7 किलोमीटर अंतर आहे. पण हे अंतर आता ह्या चांगल्या रस्त्यामुळे एक साधारण 10 ते 15 मिनिटात आपण अंबरनाथवरून मुख्य रस्त्याला लागतो.
मागे भिसोळ गाव गेलं, आता हे आणे गाव. नाळिंबी, भिसोळ आणि आणे हे 3 गावं रायता आणि अंबरनाथच्या मध्ये आहे. रायताचा पूल जो म्हणतोय तिथे पण काम सुरू आहे. हा थोडासा रस्ता खराब आहे, कारण बऱ्याच वर्षापूर्वी हा सीसी रोड केला आहे, त्यामुळे त्याला तडे गेलेले आहेत. पण चांगलं, कारण डांबरी रस्ते पावसामध्ये खड्डे पडतात, त्यापेक्षा हा सीसी रोड काही प्रमाणात बरा आहे. इथला स्पीड ब्रेकर आहेत 2-3 ठिकाणी. आता आपण रायत्या ब्रिजच्या जवळ येतोय. आता आपण रायत्या ब्रिजच्या जवळ आलोय. समोर बोर्ड बघतोय, मुरबाड, गोविले आणि कल्याण. राईट साइडला रायता आहे. आता हा समोर आपण बघतोय तो ब्रिज नवीन झालाय. समोरचा ब्रिज मागच्याच एक साधारण 10 दिवसापूर्वी इथे मोठा ऍक्सिडेंट झाला होता. एका उभ्या असलेल्या टँकरला ओमनी जी प्रवासी वाहतूक करणारी गाडी आहे मुरबाड कल्याण, या गाडीने 11 जण होते. दुर्दैवाने सर्व ते प्रवासी त्यात गेले. त्यामुळे लोकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी. आपण रायता ब्रिज बघतोय, हा जुना ब्रिज आहे. या ब्रिजवरनं पाणी जातं पावसाळ्यामध्ये, आणि बाजूचा जो बघतोय आपण तो बाजूचा ब्रिज हा नवीन ब्रिज झालाय. व रायता ते डायरेक्ट तो हा बायपास करून तो ब्रिज केलाय. हा पण ब्रिज पुढच्या काळामध्ये नवीन केला जाईल, कारण अंबरनाथला जाण्यासाठी तसा इथनं वरच्या ब्रिजवरनं रस्ता नाहीये. सगळ्यांनी लक्षात घ्या की आपण जर मुरबाडवरून आलो तर ह्या ब्रिजवर गेलं तर आपल्याला अंबरनाथसाठी जाण्यासाठी रस्ता नाही, तुम्हाला खालच्या ब्रिजचाच वापर करायला लागेल. नाही, खालचा जो रस्ता आता आपण बघतोय त्याचाच वापर करायला लागेल. समोरचा पण एक्सप्रेस वे जो नवीन झालाय, म्हणजे JNPT बडोदा बघतोय, याचं काम सुरू आहे. सगळे दिल्ली, बरोडा आणि मुंबई एक्सप्रेस वे. आपल्याला इथनं क्रॉसिंग कसं आहे, क्रॉसिंग 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 ठीक आहे. आपण बघतोय आता JNPT बडोदा हा समोर टोल नाका आहे. हा जातो सरळ मुरबाड माळशेज रस्ता, आणि हे रायता गाव आहे बाजूला. हे बाजूला जे आहे ते रायता गाव आहे. काम पूर्ण न झाल्यामुळे दोन्हीकडनं गाड्या येत आहेत. हे रायता गाव आहे, आणि रायता गावाच्या समोर आपण एक्सप्रेस वे बघतोय, मोठा ब्रिज बघतोय. हा JNPT बडोदा एक्सप्रेस वे काम पूर्ण झालेलं नाहीये. सुंदर असा आहे. हा ब्रिज झाल्यानंतर अंबरनाथ, बदलापूरहून जातो, त्यामुळे बदलापूर लोक तिथूनच या एक्सप्रेसवेचा वापर करतील. पण अंबरनाथसाठी रायत्यावरून आपल्याला इथे डायरेक्ट या एक्सप्रेसवेला जाता येईल. तिथून डायरेक्ट आमनेवरनं डायरेक्ट आपल्याला समृद्धी महामार्ग. काम सुरू आहे इथलं, त्यामुळे वाहनं सावकाश चालवावी, कारण बऱ्याच ठिकाणी सीसी रोड झाले, मध्येच कच्चा रस्ता आहे. आता गोविलीपर्यंत रस्ता कच्चा आहे, म्हणजे रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. ही साइड बघतोय, लेफ्ट साइडला काम सुरू आहे. आणि आपण
जुना कच्चा रोड, ह्या कच्च्या रोडनी वरती जातो. राईट साईडला आपण बघतो की इथून सुद्धा तुम्हाला JNPT एक्सप्रेसवेला जाण्यासाठी टोल आहे तिकडे बाजूला. हे पण काम अपूर्ण आहे. हा जुना रस्ता कच्चा असल्यामुळे या उड्या भागामध्ये म्हणजे गोविली पर्यंत या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. कारण मध्ये ही मोठी टेकडी होती. टेकडीतनं साधारणतः 2 गाड्या एका वेळी जाताना येताना अशा 2 गाड्या जातील एवढा रस्ता होता. पण आता हा रस्ता रुंद झाला तर 6 पदरी रस्ता आपला होईल. इथला कच्चा रस्ता आहे तेव्हा आवाज येतोय. बाजूला बघतोय आपण रस्त्याचं काम सुरू आहे. नंतर आपण त्या लेवलला दोन्ही रस्ते येतील. एक 6 महिन्यात हा रस्ता व्हायला हवा. इथे आपण बघतो त्याच्यामुळे कच्चा रस्ता संपलाय. गोविली दिसतंय समोर. अजून समोरनं मुरबाडवरून येणाऱ्या गाड्या आहेत. आपण टर्न मारतो इथे. टिटवाळा बोर्ड दिसतोय लेफ्टला. टिटवाळा आणि सरळ मुरबाड हे बाजूचं गाव गोविले. म्हणजे आता पूर्वी 1-1.5 वर्षापूर्वी कोणी आलं असेल गोविलेचं तर आत्ताचं गोविली आणि आधीचं गोविली याच्यात पुष्कळ फरक आहे. ओळखू येणार नाही. हा लेफ्टला जो रस्ता जातोय डाव्या बाजूला हा टिटवाळा, महागणपती टिटवाळा, तिथे रस्ता जातोय. आता आपण सरळ मुरबाडवरून माळशेज हा बघा. आता आपण बघतोय की हा सुंदर असा रस्ता झालेला आहे दोन्ही बाजूला. आपण बघतोय गोविली सोडल्यानंतर सुंदर असा रस्त्याचं पूर्णपणे काम झालंय. कल्याण मुरबाड हा जो रस्ता आहे म्हणजे साधारण रायत्यापर्यंत 99% काम पूर्ण झालेलं आहे. 1% कुठे अजून पेवर ब्लॉक बसवणं किंवा रंगरंगोटी, पण CC रोडचं पूर्ण काम झालेलं आहे. पण ह्या रस्त्यावरून जाताना एक काळजी घ्यायची आहे की हा रस्ता चांगला आहे, सुंदर आहे, पण रात्री चालवताना मर्यादित म्हणजे आपल्याला जेवढं आपण रनिंग करणार किंवा जेवढं गाडी फास्ट जोरात चालवणार तर आपल्याला कंट्रोल करता आली पाहिजे. कारण रात्रीच्या वेळी इथे बरेच ऍक्सिडेंट होतात. लोक सुसाट असतात पण वळणं पण आहेत. त्यामुळे कंट्रोल झाली तर ठीक, नाही तर ऍक्सिडेंट होणार. त्यासाठी रस्ता चांगला आहे, वेळ वाचणार, पण अधिक वेळ वाचण्याच्या नादामध्ये आपण आपल्या जीवाचं बरं वाईट घेऊ नये ही सगळ्या प्रवाशांना विनंती. 40, 50, 60च्या स्पीडपर्यंत आपण चालवली मला असं वाटतं तर आपण नक्की कंट्रोल करू शकू गाडी. पण 90च्या पुढे गेली अचानक मध्ये, कारण आजूबाजूला गाव आहेत, ती गावं असल्यामुळे गायी असतील, बैल असतील किंवा इतर काही प्राणी असतील ते मध्ये रस्त्यात आल्यानंतर त्यांना वाचवण्याच्या नादामध्ये आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित प्रवास करण्यासाठी 2 मिनिटं उशिरा गेलं तरी चालेल, पण स्लो, स्टडी आणि शुअर. तसं एक्सप्रेसवेवरती जाताना स्लो म्हणजे 70-80चा स्पीड. बापसाही गेला आता. सुंदर अशा प्रकारचे रस्ते झालेत. हे रस्ते आपल्यासाठी आहेत, रस्त्यासाठी आपण नाही. त्यामुळे हे तत्व पाळून आपण गाडी चालवावी. इथे काही ठिकाणी रंगरंगोटीचं काम चालू आहे, त्यामुळे इथे मग काही ठिकाणी अजूनही म्हणजे 99% आपण म्हटलं तर 1% काम अपूर्ण आहे.
हे मामनोलीला आता आपण बघतोय. मामनोलीच्या इथे पण थोडा पॅच सीसी रोडचा राहिला, म्हणजे डाव्या बाजूचा. हे मामनोली गाव, पूर्वीचं मामनोली गाव कसं होतं आणि आत्ताचं म्हणजे पुष्कळ फरक आहे. बाजूला हॉटेल्स होती, दुकानं होती, ती सगळी मागच्या बाजूला गेली. मी साधारणतः महिनाभर हा पण पॅच पूर्ण झाला. हा पॅच अपूर्ण होता, तो पण पूर्ण झाला. इथला मध्ये इथे काही कामं चालू आहेत मध्ये. मामनोली सोडल्यानंतर पुढे रस्ता काही ठिकाणी अपूर्ण आहे. अशी मध्ये छोटे छोटे रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे वाहनं सावकाश चालवली पाहिजेत आपण. आणि रस्त्याच्या बाजूची कामं अजून अपूर्ण आहेत तिथे. इथलं पण एका बाजूचा रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे डाव्या बाजूने सगळी वाहतूक दोन्ही बाजूची सुरू होती, पण हा पण रस्ता पूर्ण झालेला आहे. उजव्या बाजूला आपण हिंदू सेवा संघ इथला बोर्ड होता, पण प्रचंड मागे गेल्यामुळे आता हा जो टेम्पो येत आहे इथे, इथून हा हिंदू सेवा संघाचा बोर्ड होता. हिंदू सेवा संघाचा इथे मोठा प्रकल्प आहे. सगळ्यात अपघात वळण, बऱ्याच अपघात होतात असं लोक म्हणतात. आपण समोर बघतोय की नागमोडी वळण असलेला तो भाग आहे. इथे पिवळे पट्टे दिलेच आहेत आधी, सावधान. हे नागमोडी वळण, इथे सावकाश गाडी चालवली पाहिजे. हा रस्ता रुंद केल्यामुळे आणि मध्ये वाचक असल्यामुळे तसे अपघात होण्याचं प्रमाण बरंचसं कमी होईल, पण नियंत्रण वेगावर ठेवलं तर नक्कीच 0 अपघात होणारच नाही. मामनोली नंतर आपण पुढे आल्यानंतर हा सुंदर रस्ता, असे बोर्ड दिसतो आपण, असे सुंदर वळण सुंदर असले तरी वेग मर्यादित ठेवायला पाहिजे. पोटगाव येत आता, पोटगाव राईट साईडला बघतो आपण पोटगाव. इथे मला असं वाटतंय यांनी टोलची व्यवस्था केलेली आहे. समोर टोल दिसतोय, पोटगावला टोल असेल. हा टोल सुरू झाला नाही, पण भविष्यामध्ये टोलच्या माध्यमातून ह्या रस्त्याचा खर्च हा शासन रस्त्याचा खर्च काढणार. कारण बरोबर आहे, सगळ्याच गोष्टी शासनावरती आपण डिपेंड अवलंबून राहिलो तर कामं होणार नाही तेवढ्या गतीने. आणि आपण टोल बघतोय, सडक परिवहन आणि राज्य मार्ग महामंत्रालय, भारत सरकार, पोटगाव टोल प्लाझा, म्हणजे पोटगाव टोल प्लाझा होणार भविष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला सुविधा आणि चांगले रस्ते हवे असतील तर आपल्याला शुल्क द्यायला लागणार. ते काम सुरू आहे. मध्ये दुभाजक टाकण्याचं काम चालू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळे शांतपणे बदलापूरचा बोर्ड दिसतोय, म्हणजे ह्या साईडने बदलापूरला पण रस्ता भविष्यामध्ये होईल असं वाटतंय. पोटगाव सगळं पोटगाव आहे सगळं आहे. आता काय हल्ली सगळ्या ठिकाणी धाबे, हॉटेल्स
पोटगाव. बराडपाडा आला. अनेक पाडे आहेत असे छोटे छोटे. बराडपाडा, ढोरले, आजूबाजूला गावं आहेत, ती वाड्या पण आहेत. म्हणजे कल्याण ते म्हणजे रायता ते मुरबाड असा चांगला 99% रस्ता पूर्ण झालेला आहे. पोटगावला आपला टोल असेल हे 101%, कारण तिथे टोलची सगळी व्यवस्था केली आहे. आता आपण बघतोय किशोर गाव आलाय, म्हणजे मुरबाडच्या अलीकडे 5-6 किलोमीटर किशोर गाव. किशोर नंतर वांजळे आणि वांजळे नंतर मुरबाड. किशोर गाव बघतोय, किशोर गावाचं स्वरूपच पालटलंय. किशोर गाव ओळखता येत नाहीये. मुरबाड आता 1 का 2 किलोमीटर. आपण अलीकडे ब्रिज बघतोय, या ब्रिज वरनं याचं पण काम अपूर्ण होतं, हे पण पूर्ण झालंय. मुरबाड आलाय. मुरबाडला पूर्वी रस्ता खालून होता आणि ब्रिजचं काम अपूर्ण होतं. आता ब्रिज झाल्यामुळे मुरबाड शहरातील रहदारी आपल्याला लागत नाही. आपण मुरबाड शहराच्या रहदारीला बायपास करून डायरेक्ट बाहेर पडू. आजूबाजूला छोटी छोटी गाव आहेत. देवगाव, इथूनच जायला त्यांना या महामार्ग जो आहे, इथूनच देवगाव असतील, पोटगाव, असे छोट्या छोट्या गावामध्ये जायच्यासाठी रस्ते आहेत आणि सर्व रस्ते ह्या महामार्गाला जोडले जातात. आपण आता मुरबाडमध्ये शिरतोय. मुरबाडचं हे समोर बघतोय कर्जत आहे, शहापूर आहे. हे पण थोडस काही ठिकाणी काम रंग दुभाजकाला रंगोटी सुरू आहे. आता आपण प्रत्यक्ष मुरबाड मध्ये आलोय. मुरबाड हा जो ब्रिज बघतोय समोरनं आपण, पूर्वी इथे प्रचंड 10-15 मिनिटं लागायची. मुरबाड, शहापूर, मसा हा ब्रिज बघतोय, हा नवीन ब्रिज सुरू झालाय. याच्यामुळे आपण मुरबाड शहरातील सर्व रहदारी टाळून आपण बाहेर पडू आणि आपला 15 ते 20 मिनिटं आपले वाचतात. सुंदर असा ब्रिज झालाय. साधारणतः 1-1.5 किलोमीटरचा ब्रिज असला. याच्या खालून राईट साईडला मसा आहे, इकडे लेफ्ट साईडला शहापूर आहे. नाहीतर आपण खालून म्हणजे पूर्वी हा रस्ता नव्हता, हा ब्रिज नव्हता, त्यावेळी खालून येताना मुरबाड मधील सगळी रहदारी, ट्रॅफिक सगळ्याचा विचार करता 15 ते 20 मिनिटं आपल्याला. आता आपण डायरेक्ट बाहेर पडलो. हे मुरबाड पाठीमागे गेलं, अहिल्यानगर, पुणे आणि माळशेज घाट. तर असा होता प्रवास रायता ते मुरबाड नवीन रस्ता. अंबरनाथ ते मुरबाड या रस्त्याचे आपण अपडेट दिलेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. पुढच्या भागामध्ये मुरबाड ते माळशेज घाट या रस्त्याचे आपण अपडेट देणार आहोत.